यानंतर येऊयात नवी मुंबईमध्ये। नवी मुंबई शहरामधील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, वाढती पाणी टंचाई आणि अतिक्रमणाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वाशी इथल्या सिडको प्रदर्शन केंद्रात एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये त्यांनी महावितरण आणि नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या मूलभूत सुविधांसंदर्भात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही असा थेट इशारा देत तातडीने उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले। MACV चे अधीक्षक अभियंता श्री DR पाटील त्यांच्या सहकार्यांसह इथे आले होते। त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या आणि त्यांना ज्या अडचणी होत्या त्या दूर होऊ लागलेल्या आहेत की ज्या पद्धतीने लोकांनी या ठिकाणी आले, म्हणजे काही लोकांनी बोलले नाहीत म्हणून याचं त्यांना काही बोलता येत नाही असं नाहीये, परंतु शिस्तबद्ध पद्धतीने आज मीटिंग झाली आणि त्याच्यातून आउटपुट निघेल असा माझा विश्वास। नवी मुंबईमध्ये वीज चोरी कमी आहे, म्हणजे कमी आहे ते पण थांबलं पाहिजे आणि वीज चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला पाहिजे या मताचा मी आहे। त्या उपस्थितीमध्येच DCP